नमस्कार. लेकराबाबत जागरूक रहा, सतर्क रहा, सावधान रहा. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. आपल्या लेकराबाबत नेहमी जागरूक रहा, नेहमी सतर्क रहा, नेहमी दक्ष रहा. आपल्या लेकराची पाहणी करा, निरीक्षण करा, परीक्षण करा. लेकरू बाहेर असेल या तुमच्याजवळ असेल तरीही लेकराकडे चांगलं लक्ष द्या. तो काय करतो, अभ्यास करतो की नाही, का कुठं हिंडतो, शाळेत जातो की नाही, का शाळेत जात नाही, या सर्व बाबतची पाहणी करा, चौकशी करा. शाळेत जाऊन या, सरांना विचारा. सर्व शाळेतल्या शिक्षकांचे फोन नंबर ठेवा. लेकरू बिघडू नये, लेकरू आगाव मार्ग लागू नये, लेकरा वाईट संगत लागू नये, वाईट विचाराची लागण होऊ नये, लेकरू वाईट रस्त्याला जाऊ नये. यासाठी काळजी घ्या, दक्षता घ्या. आणि हीच वेळ असते लेकराकडे लक्ष देण्याची. लहानपणीच वेळ असते लेकराकडे लक्ष देण्याची, लेकरा चांगले संस्कार लावण्याची, लेकराकडे लक्ष देण्याची, लेकरा चांगला मार्ग दाखवण्याची, चांगली दिशा दाखवण्याची. म्हणून लेकरांची काळजी घ्या, दक्षता घ्या. लेकराबाबत नेहमी जागरूक राहा, सतर्क राहा, दक्ष राहा. लेकराबाबत बिनधास्त राहू नका, बिनफिकीर राहू नका. कारण केव्हा कोणती घटना घडेल, किंवा कोणता प्रसंग घडेल, किंवा कोणती बिकट परिस्थिती येईल, या बिकट संकट येईल, केव्हा विपरीत परिणाम घडेल, काही सांगता येत नाही. म्हणून नेहमी सतर्क राहा, सावधान राहा, जागरूक राहा. आपल्या लेकराबाबत, आपल्या मुलाबाबत जागरूक राहा. सर्व लेकरावर सोडू नका, लेकरावर तेवढा विश्वास ठेवू नका. लेकरू म्हणतं मी अभ्यास करतो, मी शाळेत जातो, मी वाईट मुलासोबत राहत नाही, परंतु तो खोटं सांगत असतो. म्हणून आपल्या लेकरावर तेवढा विश्वास ठेवू नका. तर स्वतः त्याची पाहणी करा, निरीक्षण करा. तो काय करतो, कुठं जातो, शाळा जातो की नाही, का त्याला वाईट संगत आहे, का तो फिरतो इकडं तिकडं, का पैशाचं उधळपट्टी करतो, का त्याला वाईट नादा आहेत, का त्याला आगाऊपणा लागलेला आहे, का तो शाळा बुडवतो, तो शाळेत कसा आहे, त्याला किती मार्क पडतात, किती गुण पडतात, तो ट्युशनला जातो की नाही, ट्युशन सर काय शिकवतात, शाळेत सर काय शिकवतात, हे सर्व प्रकारची पाहणी तुम्ही करायला पाहिजे आणि केलीच पाहिजे. तरच तुमच्या लेकराचं जीवन सुधारेल, रंगीन बनेल, छान छान बनेल. म्हणून लेकराबाबत जागरूक राहा, सतर्क राहा, सावधान राहा, दक्ष राहा. कारण जीवन वारंवार येत नसतं. म्हणून लेकरांचं जीवन चांगलं व्हावं, दर्जेदार व्हावं, सुंदर व्हावं, यासाठी काळजी करा. जसे तुम्ही पैसे खर्च करता, लेकरांसाठी पैसे खर्च करता, तसे तुम्ही लेकराकडे लक्ष द्या. लेकरांना वेळ द्या. लेकरांचे प्रश्न समजून घ्या, अडचणी समजून घ्या, प्रॉब्लेम समजून घ्या, समस्या समजून घ्या. त्यांच्या मनात काय आहे, त्यांना काय म्हणायचं आहे, काय सांगायचं आहे, त्यांच्या अडचणी काय आहेत, त्यांना काय म्हणायचं आहे, हे सर्व तुम्ही समजून घ्या आणि त्या सोडवा. लेकरांना वेळ द्या. लेकराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. लेकरांची काळजी घेणे आवश्यक आहे. लेकराबाबत दक्ष राहणे, सावध राहणे आवश्यक आहे. तसेच आता लहानपणीच लेकरांसाठी लागणारी कागदपत्र तुम्ही काढून घ्या. अगोदरच 9वी-10वीच्या अगोदरच लेकराला शाळेसाठी लागणारी कागदपत्र काढणे आवश्यक आहे, गरजेचं आहे. कारण ती शाळेसाठी लागत असतात, शिक्षणासाठी लागत असतात. जन्मदाखला असलाच पाहिजे. म्हणून जन्माबरोबर त्याचा जन्मदाखला काढून घ्या. तसेच जन्मदाखला, तसेच आधार कार्ड असणे आवश्यक आहे. पण आधार कार्ड काढून घ्या. आधार कार्डाशिवाय कोणतंच काम होत नाही. आधार कार्ड फार फार महत्त्वाचं आहे. आधार कार्ड हे कशाला लागतं, कोणत्याही गोष्टीसाठी, कोणत्याही बाबीसाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे. म्हणून आधार कार्ड हे जरुरीचे आहे, आवश्यक आहे. म्हणून आधार कार्ड काढून घ्या. पॅन कार्ड काढून घ्या. लेकराचं पॅन कार्ड असलं पाहिजे, काढून घ्या. 9वीच्या अगोदरच ही कागदपत्र असली पाहिजे. म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, जातीचं प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, नॅशनॅलिटी, हे सर्व कागदपत्र अगोदरच काढून घ्या. तसेच लेकराचं बँकेत खातं खोला. या सर्व गोष्टी करणे आवश्यक आहे. कारण ही कागदपत्र लागत असतात आणि ऐनवेळी कागदपत्र निघत नसतात. तुम्ही अगोदर काढत नाही कागदपत्र आणि मग ऐनवेळेस काढायला बघता, मग तेव्हा कागदपत्र निघत नसतात. बट्ट्याबळ होतो, गोंधळ होतो, लेकराच्या जीवनाचा नाश होतो, शिक्षणाचा नाश होतो. म्हणून अगोदरच दक्षता म्हणून, काळजी म्हणून अगोदरच लेकरांची कागदपत्र काढून ठेवा. सज्जता ठेवा, सावधान ठेवा, सतर्कपणा ठेवा. अगोदरच लेकरांची कागदपत्र, सर्व लेकराला लागणारी कागदपत्र काढून घ्या. जन्मदाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, जातीचं प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र,
नॅशनॅलिटी हे सर्व काही काढून घ्या, कारण ते लेकराला लागतात, लेकराला कामा येत असतात. तसेच लेकराची कागदपत्र काढत असताना नावं चुकतात, बऱ्याच जणांची नावं चुकतात. कधी नाव चुकतं, तर कधी आडनाव चुकतं, कधी वडिलाचं नाव चुकतं. म्हणून हे चुकू देऊ नका. फॉर्म भरताना बरोबर व्यवस्थित नाव लिहा, नाव टाका. तुमचं आपलं त्याचं नाव, लेकराचं नाव, तुमचं नाव, आडनाव बरोबर लिहा. मराठी आणि इंग्रजीमध्ये स्पेलिंग चुकत असते, म्हणून बरोबर स्पेलिंग टाका. तुमची जशी स्पेलिंग आहे आधार कार्डावर जशी स्पेलिंग आहे तशी बरोबर टाका. टीसीवरही बरोबर स्पेलिंग असली पाहिजे. म्हणून टीसीवर, या आधार कार्डावर, या पॅन कार्डावर, या जातीचं प्रमाणपत्रावर, या जन्मदाखल्यावर, या रहिवासी प्रमाणपत्रावर, सर्वावर तुमचं नाव बरोबर असलं पाहिजे, योग्य असलं पाहिजे. तर तुम्हाला कोणता अडथळा येणार नाही, कोणता प्रॉब्लेम होणार नाही. म्हणून कागदपत्र तर काढाच, परंतु कागदपत्रावर नाव मात्र व्यवस्थित टाका. नाव टाकल्यानंतर पुन्हा एकदा बघा की नाव बरोबर आलं की नाही, इंग्रजी स्पेलिंग बरोबर आली की नाही, मराठीचं नाव बरोबर आलं की नाही, हे सर्व पहा, वारंवार पहा, दक्ष रहा. तरच तुम्हाला करायला कोणती अडचण येणार नाही. आणि वेळेस कागदपत्र काढू नका, तर अगोदरच कागदपत्र काढून घ्या. अशा प्रकारे लेकराबाबत दक्षता राहा, तरच लेकराचं जीवन सुंदर होईल, रंगमय. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नका. धन्यवाद.